आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। लायन्स क्लब तर्फे वह्या, खाऊ वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। MJF लायन विजय गणात्रा यांचे सौजन्य, नागोठाणे रोशन पदकी। लायन्स क्लब ऑफ नागोठाणे व MJF लायन विजय गणात्रा यांच्या सौजन्याने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगडी येथे वह्या, खाऊ वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर, माजी अध्यक्ष सखाराम ताडकर, MJF लायन विवेक सुभेकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, लायन दौलतराम मोदी, लायन सिद्धेश काळे, लायन विजय शहासने, सुजित चौलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच 5वी व 10वीतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन टिळक खाडे यांनी केले। यावेळी लायन अध्यक्ष विलास चौलकर, MJF लायन विवेक सुभेकर, विजय शहासने, दौलतराम मोदी, प्रकाश जैन यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लायन अध्यक्ष विलास चौलकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केलेला माणूस कधीही गुरगुरल्याशिवाय राहत नाही, म्हणून शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्हा। त्याचप्रमाणे या वयात घेतलेले ज्ञान व शिक्षण कधी वाया जात नाही असे ते पुढे म्हणाले। तसेच MJF लायन विवेक सुभेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय व उद्दिष्ट ठरवा व त्याप्रमाणे अभ्यास करा असा मौलिक सल्ला दिला। त्याचप्रमाणे पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षा याबद्दल देखील मौलिक असे मार्गदर्शन केले। तुम्हाला जर का डॉक्टर, इंजिनियर ह्या प्रकारचे काही करायचं असेल आणि ज्या एक्झाम आहेत नीट किंवा जी, यासाठी तुम्हाला 5वी ते 8वी किंवा 5वी ते 10वी पर्यंत जो काही अभ्यासक्रम आहे तोच येत असतो, हे माहिती आहे तुम्हाला। पण तोच जर का तुमचा नीट नसेल, पायाच कच्चा असेल तर तुम्ही काय कराल? आज तुमचं ध्येय फिक्स पाहिजे। जे 5वी, 6वी, 7वीला जे आहे त्यांना मी एवढंच म्हणेन का मला आत्ता ठरवायचंय मला पुढे काय व्हायचंय। मग मी आई वडिलांना सांगायचंय का मला बाबा हे व्हायचंय आणि त्याप्रमाणे माझा अभ्यास असेल आणि त्याप्रमाणे आज तुम्ही बघताय मोबाईलवर, गुगलवर सर्च करू शकता का जी काही तुम्हाला आवड असेल, मला हे व्हायचंय, तर ते जरी टाकलं तरी तुम्हाला सगळ्या त्याच्या मार्ग तिथे मिळू शकतात। कुठल्या संस्था आहेत, काय काय आहे पुढे। आज तुम्ही 5वीचे म्हणजे हुशार आहात असं काही नाही, कारण आजची सगळीच अगदी छोटं बाळ घेतलं तरी ते हुशार होते, कारण त्याच्यासमोर एवढा सोशल मीडिया एवढा समोर मिळत असतो। TV आहे किंवा तुमच्या मोबाईलवर विविध प्रकारे तुम्हाला या प्रकारचं माध्यम आहे का जेणेकरून तुम्ही या जगाचाही संपूर्ण हे करू शकता, तुमच्यापर्यंत येते माहिती आहे ना, सगळं कळते। गुगल तुम्ही आता सर्च करताय, मग त्याच्यावर संपूर्ण अभ्यासक्रम आपला मोबाईलवर होता, त्यावेळेला तुम्ही तेच करत होता। फक्त एवढंच का मोबाईल वापरताना आज अशी परिस्थिती झाली का आपण जे पाहिजे ते बघतच नाही। आपल्याला जे महत्वाचे जे काही स्वच्छ वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम, खाऊ पण तुम्हाला वाटप होणार आहे, आज संपन्न होत आहे। या आनंददायी कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे डिस्ट्रिक्ट लेवलवरती काम करणारे MJF लायन विवेकजी सुभेकर, माझे अध्यक्ष सखारामजी ताडकर, चार्टर प्रेसिडेंट आणि प्रकाश जैन आणि आता त्यांनी भाषण केलं दौलत मोदी, लायन सिद्धेशजी काळे आणि आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या या गावचे माजी सरपंच लोणशेठ तेलंगे आणि परमार्थामध्ये हरिभक्त फुले चांगले कीर्तनकार म्हणून नाव त्यांनी कमवलेलं आहे। आणि याच वर्षी लायन्स क्लबमध्ये आमच्या परिवारामध्ये सहभागी झालेले लायन विजयजी शासने, मान्य राजेश सांबेकर आणि या संपूर्ण विद्यासंकुलाचे मुख्याध्यापक मान्य खाडे सर, त्याप्रमाणे गायकवाड मॅडम, आणि आता चांगल्या प्रकारचं तुम्हाला ते सगळे जे इच्छुक होतं तुम्हाला सांगितलं त्या मॅडम झालं आणि मी विशेष म्हणून या सर्व
आमच्या लायन्स परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो, त्याचप्रमाणे आभारी मानतो. कारण अतिशय व्यस्त वेळामध्ये हे सगळे आमचे लाईन मेंबर्स आहेत, उद्योजक आहेत, कोणी चांगल्या ठिकाणी रोजगारासाठी आहेत, काही रिटायर झालेले आहेत, तरी पण त्यांना अनेक प्रकारचे जॉब त्यांच्याकडे आहेत. असं असताना सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या निमंत्रणाला मान देऊन आणि विद्यार्थ्यांशी ह्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरोखर सर्वांना मी धन्यवाद देतो आपल्या लायन परिवाराला. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन माननीय विवेकजी यांनी तुमच्याशी केलेलं आहे. आपले हरिभक्त पारायण विजयी शासने यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आपले जितूरशेठ प्रकाशशेठ यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. वडिलांबद्दल तुमच्या भावना कशा असाव्यात हे दौलतशीत मोदी यांनी सांगितलं. तर आता अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्हाला अतिशय बुद्धिमान, इंटेलिजंट अशा प्रकारचे मुख्याध्यापक या ठिकाणी आपल्याला आहेत. मान्य खारे सर हे त्यावेळेला आमच्या बोर्डामध्ये मेरिटमध्ये आलेले होते शिक्षक, आणि आज ते तुम्हाला या ठिकाणी विद्यादान करण्यासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत. तर खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. त्यात जे काही मार्गदर्शन असेल, त्यांनी शिकवलेलं ज्ञान आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घ्या, असं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो. आपण सगळे विद्यार्थी, मला असं वाटतं सकाळी 6:30 ते 7 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत. तर कंटाळलेले आज मी तुम्हाला ज्यावेळेला आमचे विवेकजी या ठिकाणी मार्गदर्शन करत होते, काही ठिकाणी इकडे लांबाई देत होते, काही ठिकाणी ते विद्यार्थी खाली मान घालून ते झोपण्याचा प्रयत्न करत होते. तर ते झोपू नका, फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे मी मार्गदर्शन करणार आहे. तर तुम्हाला आज वाया वाटप होणार आहे. हे वाया वाटप म्हणजे तुम्हाला वया आणि पेन हे विद्यार्थ्यांचे खरे मित्र असतात. अगदी तुम्ही लहानपणापासून म्हणजे पहिलीमध्ये शिकायला येता आणि अगदी ग्रॅज्युएट होता तिथपर्यंत तुमचं वयाचं आणि पेनाचं नातं असतं. तेच वया आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. या वयांमध्ये तुम्ही साठवलेलं ज्ञान आहे, त्यामध्ये जे जे तुम्हाला नोट्स शिक्षकांनी सांगितलेले आहेत, या वयांमधलं जे ज्ञान आहे तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या वयांमध्ये चांगल्या प्रकारचे नोट्स लिहा, त्या नोट्स तुम्ही चांगल्या आत्मसात करा. तरच आमचा या आजचा कार्यक्रमाचा जो वया वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचा हेतू साध्य झाला असं मी म्हणेन. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी वाघिणीचं दूध प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हे शिक्षण म्हणजे ज्ञान आहे की वाघिणीचं दूध पिणं म्हणजे तुम्हाला हे ज्ञान आहे. तुम्ही जेव्हा ज्ञान घ्याल तेव्हा तुम्ही कुठेही जा, व्यासपीठावरती जा. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.